मिरज बेडग रोडवरील घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये जखमी अवस्थेत असलेली नागिन पकडून सर्पमित्रांनी उपचार करून तिला सोडून दिले आहे। मिरज बेडग रोडवर शांताई गार्डनजवळ वसंत मांडले यांचे घर आहे। या घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये साप पाहिल्यानंतर मांडले कुटुंब भयभीत झाले होते। फोनवरून सर्पमित्रांना बोलावण्यात आले। सर्पमित्र गणपती माई तानाजी किनीकर यांनी सापाचा शोध घेतला व सापाला पकडले। सर्पमित्र तानाजी किनीकर यांनी माहिती दिली की पकडलेला साप ही नागिन असून तिची लांबी 6 फूट आहे। कोणते तरी वाहन अंगावरून गेल्याने नागिन जखमी अवस्थेत आहे। तिच्यावर उपचार करून वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे। मिरज शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयात सर्पमित्रांनी व प्राणीमित्रांनी पकडलेल्या जखमी जनावरांच्यावर मोफत उपचार होत नाहीत। सर्पमित्र व प्राणीमित्रांना स्वखर्चाने जखमी जनावरांच्यावर उपचार करावे लागत आहेत। शासनाने जखमी जनावरांच्यासाठी तर मोफत औषधे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सर्पमित्रांनी केली आहे। त्याच्यात थोडंसं वाहन गेलं तर 2 दिवस तो भेटत नव्हता, परत 2 दिवसानंतर आज कोडामध्ये दिसला। नंतर तो आज सर्पमित्रांना बोलवून घेतलं। गणपती माळी यांनी तानाजी किनीकर आणि आज त्यांनी पकडून नेला। वैशाळ बेडग रोडला मंडले मळ्यामध्ये गेले 2 दिवस आम्हाला निरोप येत होता की या आमच्या परिसरामध्ये आणि घरातच एक साप आहे म्हणून, पण ती बातमी ज्यावेळी आम्हाला आज सकाळी मिळाली त्यावेळी श्री गणपतराव माळी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष आणि मी स्वतः या ठिकाणी आलो तर त्यांच्या मळ्यामध्ये एका जनावराच्या खोपीत कुळाच्या आडोशाला एक साप दिसला। तो बाहेर काढला असता तो नाग जातीचा साप आहे असं आढळून आलं। तो आम्ही आता पकडून घेतलेला आहे आणि तो वन खात्याच्या ताब्यात आम्ही देणार आहोत। जखमी अवस्थेत असल्यामुळं त्याच्यावरती योग्य ते उपचार करून आम्ही वन खात्याच्या ताब्यात देतो।